श्रींचे मंदिर ऐसपैस आहे। मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस 2 दगडी कट्टे आहेत। त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत। महादारावर कमान आहे। तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्याकरता 2 देवड्या आहेत। भव्य अश्वत्थ पिंपळ कडुनिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे। पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत। या पारावर दक्षिणाभिमुख 2 मजले असून एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळीग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत। या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप तप अनुष्ठानादी कर्मे करत असत। यालाच निर्गुण पीठ पार म्हणतात। स्वतः महाराज त्या ठिकाणी अदृश्य असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत। याच ठिकाणी दिव्य अनुभव मिळतात। अर्थात त्यासाठी तेवढी साधना आवश्यक आहे। श्री श्रीपादवल्लभांची अनुष्ठानाची जागा सदर वृक्ष साधारणपणे 900 वर्षांपूर्वीचा आहे। याचेच धुलीमध्ये मोठा सर्प आहे। याच ठिकाणी सोलापूरच्या भक्तमंडळींनी श्रीपादवल्लभाची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत। श्री टेंबेस्वामी गुहा ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे। या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी 1910 मध्ये चातुर्थाश्रमी चातुर्मास संपन्न केला। आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे। या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली। महाराज येथे तपश्चर्येला बसत। रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे। आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे। फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपूरच्या वातावरणात एक पवित्र आणि चैतन्य भरलेले आहे। ते तिथे जाणवतेच। कुरवपूर जी रायचूर कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे। या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे। या क्षेत्र श्रीपाद वल्लभांनी 14 वर्षे वास्तव्य केले। श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 18 अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला। याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे। याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला। पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठलबाबांनी वल्लभपुरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे। या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे। स्वतःच्या गाडीने कुरवपूरला जाणा यासाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे। वल्लभपुरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे। याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत। याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।